आता ही आरपारची लढाई आहे. विजय घेऊनच मुंबईतून बाहेर पडायचं, विजयाचा गुलाल उधळूनच मुंबईतून बाहेर पडायचं, असा निर्धार जरांगे पाटील यांनी व्यक्त केल्यानंतर मोठ्या संख्येनं हे मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेनं 2 दिवसापूर्वीच निघाले. काही जण ट्रेननं तर काही जण मिळेल त्या वाहनानं मुंबई गाठण्याचा प्रयत्न करत होते. ही दृश्य मुंबईतली एरवी घड्याळाच्या काट्यावर धावणारी ही मुंबई मात्र आज या ईस्टर्न फ्रीवेवर फक्त ही भगवं वादळ दिसते. मराठा समाजातल्या आंदोलकांसाठी म्हणून ईस्टर्न फ्रीवे राखीव ठेवण्यात आलाय. त्यामुळेच या मार्गावर आपल्याला केवळ आणि केवळ मराठा आंदोलक जे राज्यभरातून आझाद मैदानाच्या दिशेने निघालेत ते दिसत आहेत. वाहनांचा ताफा सोबतच ॲम्ब्युलन्स आणि इतरही राहण्यासाठीची सोय घेऊन हे आंदोलक मुंबईमध्ये दाखल झालेत. काही मिनिटांमध्ये ते आझाद मैदानात पोहोचतील. ठिकठिकाणी या ताफ्याचं स्वागत करण्यात आलं. या ठिकाणी आझाद मैदानात मुंबईच्या दिशेने यायला लागलेले आहेत. गाड्या घेऊन आलेल्या आहेत चारचाकी. मात्र आपल्यासोबत एक मराठा आंदोलक आहेत जे सायकल घेऊन आलेले आहेत. कुठून आलाय नेमके? मी बार्शीतून आलोय, सोलापूर जिल्हा. सायकलवरून आलाय? सायकलवर आलो आणि दुसरी वेळ आहे. किती दिवस लागले तुम्हाला? टोटल 4 दिवस लागले. 5व्या दिवशी इथं आलो मी. मराठा आंदोलकांसोबत आलाय की वेगळा? एकटा आलो, पण मराठा आंदोलक माझ्या हृदयात आहेतच ना. एकटा जरी आलो तरी सोबत होतेच ते. मध्ये राहण्याचं कसं काय? जेवण खाणं? मंदिर वगैरे, समाज बांधव, काही दलित बांधवांनी पण साथ दिली. त्यांनी राहण्याची सोय केली. त्याच्यामुळे अडचण हा प्रकार कुठलाच नव्हता. किती वाजता पोहोचलात तुम्ही? मुंबईत 11:30 वाजता. 11:30 वाजता काल सकाळी रात्री. मग रात्री कुठे राहिलात? रात्री तर कट्ट्यावर झोपलो साईडच्या. काय सायकल घेऊन तुम्ही आलाय? 5 दिवस सायकल चालवत आलाय. काय नेमकं काय मराठा आरक्षण मिळेल? आरक्षण हे तर भेटणारच आहे, पण काही राजकीय लोकांनी जे ओबीसी आणि इतर बांधवात जे भांडण लावण्याचा प्रयत्न केलेला आहे तसं काही नाही, किंवा तसं काही भांडण होणार नाहीत, किंवा प्रत्येक समाजाचं जरांगे पाटलांना आणि मराठा समाजाला सपोर्ट आहे. त्याच्यासाठी हे सर्व धर्माचे झेंडे लावून सर्वात महत्त्वाचं ते प्रचार आहे. आरक्षण हे तर फिक्सच आहे, ते आम्ही घेणारच, पण त्या आरक्षण बरोबर आम्हाला इतर जातीचे बांधव पण पाहिजे, तरच आरक्षणची मजा आहे. आणि ही लढाई फक्त आणि फक्त समाजाची निर्दयी सरकार बरोबर आहे, कुठल्याही वैयक्तिक नाही किंवा कुठल्या समाजाशी नाही. जर आपण पाहिलं तर मराठा आंदोलक आहेत गाड्या घेऊन आलेले आपल्याला पाहायला मिळाले. 4 चाकी ट्रक असेल ते घेऊन आले. मात्र या ठिकाणी सायकल घेऊन हा मराठा आंदोलक आला. तब्बल 5 दिवस सायकल चालवत त्या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानात पोहोचलेला आपल्याला मराठा आंदोलक पाहायला मिळतोय. बार्शीवरून आलाय. काल रात्री या ठिकाणी मुंबईत पोहोचले. त्यानंतर इथेच ते फुटपाथवर आहेत. त्यांनी रात्र काढलेली आहे. आणि जे 5 दिवस या ठिकाणी झाले, 5 दिवस जेव्हा प्रवास करत होता त्यावेळी सगळ्या समाज बांधवांनी, दलित असतील, इतर समाजातील मंडळी असतील, या सर्वांनी मदत. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. हेडलाईनचे प्रस्तुत करता आहेत गोविंद मिल्क, द हॅपी मेकर्स.